सिन्नर पोलिसांनी कामगिरी करत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई करत 9,40,800 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय। 29 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे सिन्नर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या माहितीनुसार मणेगाव शिवारातील भाटचिरे माळ्यात एका शेडमध्ये शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे यांनी पोलीस ठाणेकडील हवालदार समाधान बोराडे, नितीन डावकर, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांचे पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकलाय। यामध्ये 9,40,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत शंकर शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे सिन्नर पोलीस ठाणे, समाधान बोराडे, नितीन डावकर, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली। या गुन्ह्याचा पुढील तपास हेमंत तांबडे करीत आहेत। या कारवाईनंतर सिन्नर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले, नायलॉन मांजाची चोरट्या रीतीने कुणीही विक्री किंवा खरेदी करत असल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करून माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल असंही सिन्नर पोलिसांकडून सांगण्यात आलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह माधव खाबिया, सिन्नर।